नमस्कार, मी कपिल. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. जोडीचा मामला हे नवं नाटक नुकतंच रंगभूमीवर येतं आहे आणि त्याच निमित्ताने बातचीत करण्यासाठी नाटकाची संपूर्ण टीम आपल्यासोबत असणार आहे. सुरुवात आपण करणार आहोत राहुल सरांपासून. सर, खूप खूप स्वागत. अद्वैत थिएटर्स म्हटलं म्हणजे नेहमीच वैविध्यपूर्ण विषयांना पाठबळ देण्याचं काम आपण करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं नवोदित कलाकारांना पण संधी आपण अनेकदा दिली आहे. त्यातले बरेच आज स्टार झाले. तर आता पुन्हा ही 3 मंडळी चोरीचा मामला नाटकाच्या निमित्ताने रंगभूमीवर पदार्पण करत आहेत. तर भविष्यातले स्टार अद्वैत थिएटरने पुण्यात शोधलेत का? नक्कीच 3 नाही आहे, ॲक्च्युली 13 कलाकार आहेत आणि 13 यावली आहेत, एकावर एक आहेत. हे त्यातले 3 म्हणजे जोडी आहेत, जोडपे आहेत हे या नाटकातले. परंतु त्यासोबत 10 कलाकार जे आहेत तेही तेवढेच ताकदीचे आहेत आणि खरा विश्वास लेखक दिग्दर्शकांनी या नाटकातल्या कलाकारांवर ठेवला. त्याच्यानंतर ज्यावेळी मी तालमी पाहिल्यानंतर बोललो की हे रायझिंग स्टार आहेत पुढचे. जसे जागो मोहन प्यारे करताना मला तो आनंद मिळाला होता की हा सिद्धार्थ स्टार होणार आहे. आम्हाला त्यावेळीच माहीत होतं, प्रियदर्शन जाधवला मला. पण जागो मोहन प्यारे ज्यावेळी केलं त्यावेळी सिद्धार्थ कोणी नव्हता. पण आज सिद्धार्थ जाधव स्टार आहे आणि नक्कीच त्याची मेहनत त्याची आहेच. पण त्याच्यासोबत प्रियदर्शनचं डिरेक्शन असेल, रायटिंग असेल आणि निर्मिती म्हणून त्याच्यासोबतचं माझं जे काही सहकार्य असेल, या सहकार्यातनं या प्रयत्नातून तो स्टार झाला. आज मला असं वाटतं आहे, मी त्यावेळी ती भीती आली होती माझ्या मनात की श्रेयस जरा एखादा स्टार चेहरा घेऊया आपण, कारण बॉक्स कलेक्शनला खेचून आणण्यासाठी आपल्याला एक स्टारची गरज आहे. पण श्रेयस बोला की नाही, तुम्ही सर विश्वास ठेवा. पण मी तो विश्वास ठेवला आणि आज जेव्हा मी तालमी बघतो या नाटकाच्या, तेव्हा मला असं वाटतं कुठेतरी नाही, हा विश्वास सार्थकी ठरणार आहे. आणि ह्यातला जसं मगाशी एकजण बोलला बाहेर की 30 वर्षापूर्वी ऑल द बेस्ट नावाचं एक नाटक आलं होतं, तेव्हा 3 नवीन कलाकार होते, त्या स्टार आहेत. नक्कीच या नाटकाची प्रचिती येणाऱ्या काळात स्टार म्हणून आपल्याला बघायला मिळेल असा मला विश्वास आहे. मलाच नाही, आम्हाला सगळ्यांनाच. जसं आता सर म्हटले की पुन्हा एकदा नवीन 3 स्टार इन मेकिंगमध्ये आहे. तर पहिला प्रश्न, सरांना कसं तुम्ही अप्रोच केला नाटकासाठी? कारण अद्वैत थिएटरचं नाव खूप मोठं आहे आणि ते ज्याला पण हात घालतात त्याचं सोनं होतं. तर आता चोरीच्या मामल्याला हात घातला आहे, जोडीच्या मामल्याला ते पण सोनं होणारच आहे. आणि मुळात सचिनजींचे पण शुभाशीर्वाद तुम्हाला या निमित्ताने लाभले. तर त्याबद्दल मुळात अद्वैतचे आम्ही पण याआधी पण अनेक नाटकं मी प्रेक्षक म्हणून बघितले आणि मला माहिती होतं की मी हा विचार केलाच नव्हता की ते निर्मिती म्हणून माझ्याबरोबर उभे राहतील. मी काहीतरी करू पाहतो आहे आणि माझ्यात आत्ता काहीतरी करायची खुमखुमी आहे, ही इच्छा आहे, ती ईर्ष्या आहे आणि माझ्याकडे असलेला विषय खरंच ताकदीचा आहे. हा विश्वास मी त्यांच्यासोबत घेऊन फक्त गेलो होतो. मी जो विषय आत्ता घेऊन हे सगळं करायचं म्हणतो आहे, तर हा विषय घेऊन आणि अशा पद्धतीने मी हे करणं योग्य आहे का, हा सल्ला मी त्यांच्याकडे घ्यायला गेलो होतो. आणि आय डोंट नो सरांना मला भेटल्यानंतर त्यांना काय वाटलं होतं, कारण की जेव्हा मी विषय सांगितला तेव्हा त्यांना असं हा विषय वेगळा आहे, पण तुम्ही हे कशा पद्धतीने आणि मग त्याच्यानंतर आमच्या चर्चा सुरू झाल्या, त्याच्यानंतर आमच्या बैठकी झाल्या आणि मग त्या सगळ्या चर्चांमधून एका पॉईंटनंतर हा निर्णय झाला की आपण एकत्र आता हे नाटक करूयात. आणि मग ज्या दिवशी त्यांनी हा आम्हाला विश्वास दाखवला होता की हा विषय वेगळा आहे आणि आपण याचं काहीतरी केलं पाहिजे, आम्हाला तेव्हाच तो कॉन्फिडन्स आला होता की हा विषयाचं काहीतरी नक्कीच सोनं होऊ शकतं. आता हे सगळं आम्ही थिएटरमध्ये नाटक गेल्यानंतर प्रेक्षकांपर्यंत कसं पोहोचतं आहे आणि ते कशा पद्धतीने रिसीव्ह करतं ह्यासाठीच आम्ही आत्ता उत्सुक आहोत. त्याचबरोबर आज पोस्टर अनावरण असेल किंवा प्रोमो आम्ही जो केला त्याची फीत तो प्ले सचिन पिळगावकर सर यांच्याकडून झाला, तर आमच्या सगळ्यांसाठी ही खूप मोठी गोष्ट होती. कारण की आपण निम्मा महाराष्ट्र काय खूप लोक आज असे आहेत की जे फक्त आणि फक्त सचिन सर यांचं काम आहे म्हणून बघतात. त्यांचे आशीर्वाद आज नाटक सुरू करायच्या आधीच आम्हाला मिळाले, तर ही सगळ्या टीमसाठीच खूप मोठी गोष्ट आहे असं वाटतं. सो हे धाडस जे केलं आहे किंवा ही जी रिस्क घेतली आहे, आता ती फक्त सक्सेसफुली रन व्हावी यासाठीची अपेक्षा आहे. मराठी प्रेक्षक खूप चोखंदळ आहे आणि नेहमीच नाविन्यपूर्ण विषयांना नेहमीच त्यांनी चांगली साथ दिली आहे. तर यूथ सगळी आहे आणि चेहरे जरी नवीन असले तरी कॉन्टेंट महत्त्वाचा असतो आणि तुमच्या बोलण्यात पण कॉन्फिडंट दिसतो आहे की हा कॉन्टेंट वेगळा आहे आणि तो नक्कीच प्रेक्षकांना भावेल. तर त्याविषयी हे तुम्ही अगदी खरं म्हणालात की मराठी प्रेक्षक चोखंदळ आहे आणि गेल्या काही काळात खरं सांगायचं तर नवीन चेहऱ्यांना खूप कौतुकाने स्वीकारलं पण आहे प्रेक्षकांनी. गेल्या काही काळात आपल्याला खूप नवीन नवीन चेहरे चित्रपटाच्या माध्यमातून, नाटकाच्या माध्यमातून बघायला मिळत आहेत. त्यांचं काम लोकांना आवडतं आहे, त्यामुळे ती एक खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. विषयाच्या बाबतीत म्हणाल तर
एखादी व्यक्ती किंवा एखादा विचार चूक आहे का बरोबर आहे हे खूप सब्जेक्टिव्ह आहे. जी गोष्ट माझ्यासाठी बरोबर असेल ती कदाचित तुमच्यासाठी नसेल. आणि अशा पद्धतीचे संवाद आपल्यासारख्या घरांमध्ये, आपल्यासारख्या मराठी कुटुंबांमध्ये खूप नियमित होत असतात. अजूनही आपली घरं, आपली कुटुंबं अशी आहेत ज्याच्यामध्ये आईवडिलांनी आपल्याला प्रश्न विचारले तर आपण आन्सरेबल आहोत प्रत्येक गोष्टीसाठी. आपल्या घरांमध्ये अशी संस्कृती नाही आहे की जिथे आपण आईवडिलांनी काही विचारू नये किंवा आम्ही कुणाला उत्तरं द्यायला बांधील नाही आहोत. अशा विचारांमध्ये आपण नाही आहोत. इतक्या सुंदर संस्कृतीमधनं आपण वाढत इथपर्यंत आलेलो आहोत सगळीच मराठी कुटुंबं. अशा कुटुंबांमध्ये येऊन जर एखादी अशी गोष्ट समोर आली ज्यासाठी कुणाची बाजू योग्य, ह्या चर्चेमध्ये डायनिंग टेबलवर जर सगळं कुटुंब संध्याकाळी बसलं तर नक्की काय घडेल? कोण कोणाला समजून घेणार, कोण कोणाला समजवणार, ह्या भूमिकांमध्ये अडकलेल्या कुटुंबाची अशी ही गोष्ट आहे. त्यामुळे जेनझीज हा मुद्दा तर ह्याच्यामध्ये आहेच. त्यांचे विचार, त्यांच्या आवडीनिवडी ह्याच्याबद्दल तर भाष्य आहेच. बरोबरीने जी आपल्या वरची पिढी आहे, मोठी पिढी आहे, जे आता 60चे 65चे असतील आत्ताची घरं, त्या पिढीनी ज्या संस्कारांमध्ये आपल्याला वाढवलं आहे किंवा ती पिढी ज्या संस्कारांमध्ये वाढली आहे त्या विचारांनाही आपल्याला एकटाकी सगळं चुकीचं आहे असं नाही म्हणता येत. अशा कुठल्या तरी एका तारेवरती ती गोष्ट सुरू होते आणि त्याच तारेवरनं ती पुढे पुढे जात राहते. राहुल सर, सध्याचा जर का काळ बघितला तर चित्रपट निर्मिती असेल किंवा नाट्यनिर्मिती असेल, आपण एक जुगार म्हणूया, पण तरीसुद्धा अद्वैत थिएटर्स भक्कमपणे आज अनेक नाटकांच्या पाठीशी उभा आहे, वेगवेगळ्या कॉन्टेंट रंगभूमीवर सादर करत आहे आणि यश पण मिळतं आहे. तर या त्रिसूत्रीचं नेमकं काय कारण आहे यशामागचं? नाही, सध्या मराठी रंगभूमीला खूप चांगले दिवस आहेत. त्यामुळे मोठे मोठे कलाकारसुद्धा आता मराठी रंगभूमीकडे वळालेले आहेत. आणि मला असं वाटतं की एक पर्टिक्युलर ऑडियन्स जो पक्का आहे थिएटरशी कनेक्टेड, की तो बघतोच वेगळा विषय, वेगळी नाटकं आली का, आणि त्या ऑडियन्सच्या कॉन्फिडन्सवर बरेच निर्माते वेगळा विषय हाताळण्याचा प्रयत्न करतात. आणि मला असं वाटतं आहे की सृजन प्रेक्षक आहे, तो ऑल द वेज पण बघतो, तो अलबत्या गलबत्या पण बघतो, आणि तो शिवाजी अंडरग्राऊंड भीमनगर मॉलला पण बघतो. तो चोखंदळ आहे, त्याला प्रत्येक टेस्ट हवी असते. आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचं नाटक आहे हे. तसं प्रत्येकाच्या घरात कधी ना कधी ते होऊ शकतं, ही शक्यता जी आहे, ही शक्यता भासवणारं हे नाटक आहे. आणि त्यामुळे ते हसवतं पण, ते गुदगुल्या पण करतं आणि ते काहीतरी सांगतं पण. त्याचं एक म्हणणं आहे या नाटकाचं, त्याला काहीतरी सांगायचं आहे, त्याला काहीतरी तुम्हाला हा विषय तुम्ही बघा असं त्यांचं म्हणणं आहे या नाटकाचं. तर असं हे नाटक. आणि मला असं वाटतं की प्रेक्षक नक्कीच भरभरून या नाटकाला प्रतिसाद देईल. जरी या नाटकात कलाकार जरी ओळखीचे नसले तरी हा नाटकाचा जो विषय तो आपल्या अवतीभोवतीचाच आहे. त्यामुळे नक्की या ऑडियन्स या नाटकाकडे वळेल, नाटकाला प्रतिसाद देईल, भरभरून प्रतिसाद देईल असं मला वाटतं. आणि चैतन्यसारखा लेखक, मी खरं तुमच्या तोंडाने सांगायचं, पण मी त्यांनाही मागे बोललो की खूप अभ्यासू मुलगा आहे. आणि असे यूथ लेखक एकतर वनवा आहे नाट्यक्षेत्रात किंवा साहित्यामध्ये तरुण लेखकांचा वनवा आहे. आणि त्यातल्या बोटावर मोजणारीच लेखक आहेत. तिरकस लिहिणारे संजय पवार असतील, अरविंद जगतापसारखे पॉलिटिकल सटार लिहिणारे एखादा असेल लेखक, किंवा निखिल रत्नपारखीसारखा लेखक असेल, योगेश सोमनसारखा लेखक असेल, किंवा मी आता मिलिंद शिंत्रेबरोबर पण काम केलं पुण्यातल्या. ते सगळे ना मॅड लेखक आहेत. त्यांच्या डोक्यात भलतंच काहीतरी समाजाच्या प्रवाहाच्या विरोधात काहीतरी वेगळं येत असतं आणि ते गमतीशीर मांडण्याचा प्रयत्न या नाटकात केला. विषय थोडा अंडर आहे पण इतका गमतीशीर आहे की लोक खुर्चीवर 2 तास 2.5 तास असं म्हणजे निवांत बसणार, इतके हसत हसत रंजन आणि मनोरंजन करणारं नाटक आहे असं मला वाटतं. टॅगलाईन खूप मस्त आहे, ब्लॅक अँड व्हाईट कुटुंबाची सप्तरंगी गोष्ट. काय नेमकं घडलं आहे टॅगलाईन? दोघांसाठी हा प्रश्न आहे. नाही, हे सिम्बॉलिक आहे. ब्लॅक अँड व्हाईट काळ जो होता, त्या काळांमधले विचार, त्या काळांमधले संस्कार घेऊन आजही जगणारे लोक यांच्यापुढे एकदम एक खूप कलरफुल मुद्दा आला. मुलांनी घरातल्या एकदम काहीतरी खूप विशेष गोष्टी सुरू केल्या तर नक्की त्यांची काय परिस्थिती होईल
आपण जसं म्हणतो की घरी संध्याकाळी आपली आजी देवासमोर दिवा लावून रामरक्षा लावते, अशा वेळी जर त्या मुलांनी बाहेर टी व्हीवरती मायकल जॅक्सनचं गाणं लावलं तर ते दोन्ही एकत्र कसं वाजेल असं काहीतरी सांगण्याचा असण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणून ती टॅगलाईन ब्लॅक अँड व्हाईट कुटुंबाची सप्तरंगी गोष्ट. तुम्हा तिघांना खूप खूप शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट. आणि ऑफकोर्स अद्वैत थिएटरची तरी नाटकांप्रमाणे पण हे नाटक प्रेक्षकांना भुरळ घालेल आणि अनेक विक्रमी प्रयोग नाटकाचे होतील. थँक्यू सो मच आणि विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.